नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम सगळ्यांना जय शिवराय। आज बऱ्याच ठिकाणी पुन्हा पावसाचा जोर हा वाढलेला आहे आणि या संदर्भात रील्स आणि आपण अगोदरच माहिती पूर्ण दिलेली होती। आजच्या व्हिडिओमध्ये फक्त शेवटपर्यंत टिकून राहा। आजच्या या व्हिडिओमध्ये 31 तारखेपासून ते 7-8 सप्टेंबर पर्यंत काय घडामोड घडणार आहे या संदर्भात हा व्हिडिओ असणार आहे। खानदेशच्या विहिरींच्या पाण्याचा प्रश्न, तसेच गंगापूर, पैठण, कन्नड, सिल्लोड आणि भोकरदन मधनं काही मोजक्या भागांच्या पाण्याचा प्रश्न, अंबड पट्टा, रोहिलागड पट्टा या संदर्भात, तर मराठवाड्याची पावसाची परिस्थिती ह्या 4 दिवसानंतर पुन्हा वाढणार आहे। या संदर्भात हाचा व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत पहा। परत म्हणू नका आमच्या जिल्ह्याचं नाव वगळण्यात आलं किंवा घेतलं नाहीये। त्याच संदर्भात पुन्हा एक तुम्हाला निवेदन असे असेल की सगळ्यांचा सपोर्ट मात्र खूप चांगल्या पद्धतीने मिळतोय, पण आपला हा फॉलोअर्स वर्ग वाढवण्याचं काम तुमच्या हातामध्ये आहे, तो देखील टप्पा पूर्ण करा। आणि विशेषतः ही माहिती तुम्ही इतरही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम करा। पण 2 वर्षापासून या चॅनलवरती काम करतोय, तर ह्या चॅनलचे 100K सबस्क्रायबर पूर्ण करण्याचे मी आज वैयक्तिक तुम्हाला बोलतो आहे। कारण की आपल्याला बरेच जणांनी टॉर्चर केले की तुमचे 100K होणारच नाहीये, ते आपल्याला करायचे आहेत। तर बघा, उद्याची 31 तारीख 31 ऑगस्ट वाऱ्याची जी काही गती आहे पश्चिम महाराष्ट्र खानदेशमध्ये थोडी वाढते आहे। त्यामुळे इथे ढगांची गर्दी किंवा पावसाचा जो काही प्रभाव असेल तो नंदुरबार, शहादा, नाशिक क्षेत्र, अहिल्यादेवीनगर परिसर, पुणे परिसर आणि दक्षिण महाराष्ट्राच्या भागांसाठी कमी होतोय। त्यामध्ये मध्य महाराष्ट्र आणि खानदेशचा भाग आहे 2-3 दिवसासाठी। पण या काळामध्ये विदर्भामध्ये, जळगावमध्ये, कन्नड, सिल्लोडच्या काही मोजक्या भागांमध्ये, तर विदर्भ बऱ्याच ठिकाणी, पूर्व विदर्भासहित उद्या पुन्हा स्थानिक वातावरणासारखा पण रात्रीच्या वेळेला मुसळधार पावसाचं आगमन होणार आहे। मुसळधार पाऊस हा सगळ्याच भागांना तो होणार नाहीये, काही ठिकाणी दमदार, मध्यम, तर काही ठिकाणी मुसळधार, हे त्याचे 3 प्रकार आहेत 31 ऑगस्टच्या संध्याकाळचे। लातूर, नांदेड, परभणी या भागांना देखील उद्याचा 31 ऑगस्टचा पाऊस आहे। संध्याकाळी मध्यरात्री निम्यारातचं होईल, तुमच्या भाषेत सांगायचं म्हणलं तर। सगळ्यात महत्त्वाचे अजून एक सांगतो की बऱ्याच शेतकऱ्यांना माझे अंदाज आवडतात, पण ते लाईकच्या माध्यमातून कळतं की 2000 शेतकऱ्यांना ते आवडतात। तर तुम्हाला माझे अंदाज आवडत असतील तर लाईक करा, कारण की बऱ्याच शेतकऱ्यांपर्यंत ते मेसेज पोहोचतो। तर त्यानंतर यवतमाळ आणि नांदेडला विजांचा अलर्ट पेक्षाही महत्त्वाचा जो काही प्रभाव असेल तो म्हणजे मेघगर्जनेचा पाऊस हा राहणार आहे। यामध्ये पश्चिम महाराष्ट्राकडनं वाहणाऱ्या वाऱ्याकडनं जे मोठं बाष्प संख्या येते आहे ती ह्या पूर्व मराठवाड्यामध्ये आणि विदर्भातल्या बऱ्याचशा भागांमध्ये तो पाऊस 31 ऑगस्टच्या संध्याकाळचा असणार आहे। मग याच कालखंडामध्ये 1 तारीख 1 सप्टेंबर कुठल्या भागामध्ये काय प्रभाव टाकेल, तर जळगावच्या अनेक भागांना 1 सप्टेंबरची तारीख जी आहे ती देण्यात येते। अकोला, अमरावती पुन्हा एकदा पाऊस आहे। चंद्रपूर, गोंदिया, वर्धा, नांदेड, यवतमाळ पुन्हा 1 तारखेला हा पाऊस असणारच आहे। या पावसाचं सत्र जे आहे ते मोठ्या पावसामध्ये रूपांतर होणार आहे। पण मराठवाड्यामध्ये 2 तारखेपर्यंत रात्रीचा जर पाऊस वगळला तर दिवसा मोठा धाक नाहीये। दिवसा 2 ते 3 दिवस 1 तारखेपर्यंत, उद्या परवाच्या 2 तारखेपर्यंत हा पाऊस 4-5 वाजेपर्यंत तरी धोका देणार नाही, अशी परिस्थिती मराठवाड्याची आहे। त्यामुळे जे काही कामं असतील दिवसा करण्यासारखे ते करून घ्या। रात्री मात्र पाऊस हा 1-2 तारखेला सुद्धा निश्चित आहे। छत्रपती संभाजीनगरच्या पाण्याचा जो काही प्रश्न आहे तो 4, 5, 6 तारखेदरम्यान काही भागांचा मिटायला सुरुवात होईल। नंदुरबार ह्या जिल्ह्यांसाठी सकाळीच रील दिली मी, खानदेशचा हा भाग अतिवृष्टी होणार म्हणजे होणार। ती तारीख आहे 10 तारखेच्या आतमधले 5 तारखेच्या पुढली, म्हणजे ह्या 4 दिवसामध्ये या भागामध्ये गुजरात मार्गे एक सिस्टम नंदुरबार जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यांना झोडपून काढणार आहे, अशी परिस्थिती होणार आहे। तुमच्या भागांना सर्वाधिक जास्त पाऊस हा परतीचाच होतो, पण ह्या टफ लाईनीमुळे ह्यावेळी तुमच्या भागातले पाण्याचे प्रश्न, विहिरीच्या पाण्याचा प्रश्न मात्र नक्की मिटेल असा विश्वास तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून देतोय। यामध्ये जळगावचाही समावेश आहे, धुळ्याच्या उत्तरेकडील शिरपूर वगैरे भागांचा समावेश आहे आणि उर्वरित भागांबद्दल सुद्धा नाशिकचा हा पाऊस परेशान करणार आहे। 3 तारखेपासून विदर्भाचा जोर तो आणखीन तीव्र होत जाणार आहे, पण विदर्भाच्या तीव्र होण्यामागे यामध्ये फक्त अमरावती जे शहर आहे, वर्धा आहे, यवतमाळ आहे, चंद्रपूर आहे आणि त्याचबरोबर वाशिमचा आणि यवतमाळचा समावेश थोडा अधिकरित्या येतोय। पण अमरावती ही 3 तारखेला संध्याकाळच्या वेळेला पाऊस चांगल्या पद्धतीने धडकणार आहे। 4 तारखेपासून मराठवाड्यातल्या पावसाचा जो काही सत्र आहे ते पुन्हा
मागच्या 2-3 दिवस जसं होतं तसंच वाढणार आहे. त्यामध्ये अहिल्यादेवीनगर परिसराचा समावेश आहे. लातूर, बीड, जालना, परभणी या भागांचाही समावेश आहे. तुम्ही म्हणाल मग तुम्ही 31लाही पाऊस सांगितलेला आमच्या भागात, तो मध्यम, पण नांदेड वगैरे पट्ट्यात तो जास्त, म्हणजे उद्याच्या 31 तारखेचा. पण 4 ऑगस्ट पासून हा पाऊस पुन्हा आपला प्रभाव टाकतोय. त्यामध्ये संभाजीनगर शहर आहे, नाशिक क्षेत्र आहे, धुळे जळगाव क्षेत्र आहे, खान्देश क्षेत्र आहे, सोलापूर, लातूर, धाराशिव पट्टा आहे, त्यानंतर सांगली पण आहे. पण या भागामध्ये वारे वाढणार आहेत. मुंबईच्या पावसामध्ये भर दिनांक 4 पासून वाढणार आहे, पण ही भर फारशी कमकुवत नाहीये. काही काही भागांना जोर त्याचा वाढेल, पण सर्वदूर व्याप्ती मुंबईची शहराची नाहीये. पण पूर्व मराठवाडा, उत्तर विदर्भ जे काही परिसर असतील ह्या 5 तारखेला आहे. 6 तारखेपासून ज्या काही भागांना आपण भीती दाखवतोय तो म्हणजे धुळे, शिरपूर, उत्तरेकडील भाग, जळगाव जिल्हा, नंदुरबार शहर परिसर, नंदुरबारचे सर्व तालुके, अतिवृष्टीला येणारी तारीख जी असेल तुम्ही फक्त 6 सप्टेंबर ही ध्यानात ठेवायची. आणि त्यानंतर तुमच्या पाण्याचा प्रश्न 10 तारखेला मिटलाय का नाही मिटला हा कमेंटमध्ये सांगायचा आहे. कारण की परतीचा पाऊस हा दिनांक 10 सप्टेंबरच्या नंतर सक्रिय होणार आहे. त्यासाठी पहिले तो उत्तर महाराष्ट्र आणि MP तो सुरुवात करेल. भलेही महाराष्ट्राला गेला 7 ते 8 दिवस आणखीन लागतील 17 ते 20 तारखेपर्यंत, पण त्या अगोदरच तुमच्या नंदुरबार शहराच्या उत्तरेकडील भागांचा, नंदुरबार सर्व तालुक्यांचा आणि धुळ्याचा, जळगावचा अनेक भागांचा पाणी प्रश्न हा मिटेल. पण छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर, पैठण, अंबड परिसरातला काही जे राहिलेला भाग आहे, ज्यांना घेतले त्या मध्ये कमेंट करूच नका. जे काही राहिलेले भाग आहे त्यांना विश्वास मी दिलाय की परतीच्या पावसावरती तुमचा पाण्याचा प्रश्न हा आवर्जून मिटणार आहे. आणि राज्यातला जो काही पाऊस आहे तो दसऱ्यापर्यंत तरी जाणार नाहीये हा विश्वास तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देतो. आता जो पावसाची स्थिती पाहिली आपण, तर कमीत कमी 1 महिना तरी पाऊस महाराष्ट्रामध्ये तळ ठोकून किंवा मुक्काम आहे म्हणजे आहेच. ही परिस्थिती मॉडेलची बोलतोय, माझ्या शब्दाचा धारेवरती बोलत नाहीये. मॉडेलनुसार जे काही परिस्थिती आपण तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो त्या जाणून बुजून आपण दुर्लक्ष करू नका, त्यावरती फोकस करा. 6 ऑगस्टला एक व्हिडिओ दिला होता मी, 4 ऑगस्टला पण एक व्हिडिओ दिला होता की शेतकरी मित्रांनो मराठवाड्यासाठी तो व्हिडिओ दिला की तुमच्या शेतातलं पाणी काढण्याची सोय जर तुम्हाला 3, 4, 5, 6च्या व्हिडिओमध्ये सरळ सरळ सांगितलं होतं की त्या 3-4 दिवसापासून सातत्याने सांगत आलो की 6 पर्यंत मी फुल स्टॉप दिलता की JCBनं काढता येईल त्यावेळेस तो पाणी काढून घ्या, अन्यथा मराठवाड्याचे हाल इतर विभागापेक्षाही जास्त होणार आहे. ती परिस्थिती पाहायला मिळते. मराठवाडा हा 70% त्यावेळी सांगितला होता आणि तो 70% आहे. त्यामुळे त्या 30% भागांना पाणी कमी ना, त्यांनी कमेंट करूच नका. तुम्हाला परतीच्या पावसाचा विश्वास मी वारंवार देतो आहे. तर एकंदरीत आता शेती कामं आणि फवारणीचं नियोजन उद्याच्या 31 तारखेला कसं करू शकता किंवा कशा प्रकारे करता येईल या संदर्भात हा व्हिडिओ आहे. तर व्यवस्थित बघा. उद्या परत जळगाव जिल्हा, खान्देश 31 तारखेला खान्देश आहे, जळगाव आहे, धुळे, नंदुरबार आहे. आज सुद्धा त्या भागामध्ये अनेक ठिकाणी भाग बदलत पद्धतीने पाऊस झाला. तसाच पण मेघगर्जनेचा पाऊस या जळगाव, धुळ्याच्या पूर्वेकडील भागांना आणि उत्तरेकडील भागांना आहे. संभाजीनगरच्या उत्तरेकडील कन्नड, सिल्लोड त्यामध्ये भोकरदन, जाफराबादचाही समावेश आहे. गरज पडल्यास हा पाऊस विदर्भ बऱ्याच ठिकाणी मध्यरात्री कव्हरअप करणार आहे. हिंगोलीचा समावेश आहे, नांदेडचा आहे, मध्यरात्री जालना आहे, मराठवाडा सुद्धा आहे. 31 ऑगस्टची ही कंडिशन आहे. त्यामुळे दिवसा कामे करता येईल 2-3 दिवस, पण रात्रीच्या वेळेला मात्र उद्यापासून पुन्हा पावसाची स्थिती आहे. सर्वदूर सारखी नाहीये, रात्रीच्या वेळेला भाग बदलत आहे. सर्वदूरसाठी नांदेड वगैरे भागांचा आपण समावेश केलेला आहे. मग राज्यामध्ये अजूनही हा जो काही गणेश उत्सवातला मुक्काम आहे तो 8 ते 7 तारखेपर्यंत टिकून आहे. कमीत कमी 6 तारखेपर्यंत तरी टिकून असणार आहे. हा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला वारंवार विश्वास दिलाय. काही प्रश्न हा बोलता राहिले असेल तर कमेंट करा. कमेंटमध्ये रिप्लाय 1-2 चॅनल देत राहील, त्याच्या कमेंट बाकीच्याने वाचायचे आहे. माहिती शेवटपर्यंत पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे धन्यवाद आणि ही माहिती सर्व शेतकऱ्यांना पाठवण्याचा प्रयत्न करा. जय शिवराय.